हॅलो फ्रेंड्स, उपवासाचे महत्त्व आणि उपवासामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये हे एक छोटा व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर स्पेशली नवरात्री निमित्त बनवत आहे. उपवास ह्याच्यानी आपल्या शरीराचं एक प्रकारे शुद्धीकरण होतं. उपवासामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही दिवसातून एक वेळा किंवा मॅक्सिमम 2 वेळा खायला पाहिजे आणि सात्विक जेवण जेवायला पाहिजे, ज्याच्यामध्ये भरपूर फळं असतात, ज्युसेस असतात, दही घेतो, ताक घेतो आणि शरीराचं एक प्रकारे डिटॉक्स होतं त्याच्यामध्ये. पण जर आपण आजकालचं दृश्य बघतोय उपवासाचं, तर उपवास सुरू झाला रे झाला की सकाळपासून आपलं तोंड चालू होतं आणि संध्याकाळपर्यंत उपवासाच्या नावाखाली तोंड चालूच असतं. आणि त्यामध्ये आपण काय खातो? साबुदाणा वडा, बटाटे, रताळे, बटाट्याचे चिप्स, केळ्याचे चिप्स, बटाट्याचं चिवडा किसलेला, आणि हे सगळं पॅक्ड फूडमध्ये येतं, ज्याच्यामध्ये इतकं प्रिझर्वेटिव्ह असतं कारण की ते 6-6 महिने वर्षभर टिकतं, जे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. दुसरं, आपण उपवासामध्ये गोड खात राहतो भरपूर, ज्याच्याने तुम्हाला स्थूलपणा येतो आणि शरीराची ऊर्जा कमी होते. तर या उलट आपण उपवासामध्ये काय खायला पाहिजे? ॲज अ ऑर्थोपेडिक डॉक्टर, ॲज अ स्पेशलिस्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही फळं भरपूर घ्यायला पाहिजेत. इवन ज्यूस न करता कापलेली फळं ह्याच्यावर जास्ती जोर द्यायला पाहिजे. तुम्ही दही आणि ताक हे भरपूर प्यायला पाहिजे, कारण की इट इज अ प्रोबायोटिक आणि ते तुमच्या आतड्यांचे जे एक गट बॅक्टेरियाज असतात त्याच्यामध्ये एक जे होमिओस्टॅसिस पाहिजे ते निर्माण करण्यात फार मोठी मदत करतात. आणि मित्रांनो, उपवास म्हणजे थोडं उपाशी राहणे. त्यासाठी तुम्ही दिवसातून एकदा किंवा मॅक्सिमम 2 वेळा खा. सारखं तोंड जर चालू ठेवलं तर त्या उपवासाला काहीही अर्थ राहत नाही. दिवसातून मॅक्सिमम 2 वेळा जेवणे, आणि त्या 2 वेळा जेवण्यात पण फळांचा समावेश जास्ती करणे, दही बरोबर काकडी वगैरे कापून खाणे, राजगिरा खाणे, थोडी प्रमाणात शेंगदाणे घेणे, थोड्या प्रमाणात भगर खाणे, थोड्या प्रमाणात खिचडी खाणे, एवढंच आहारामध्ये तुम्ही संतुलन ठेवा. आणि मेक शुअर की त्या उपवासामुळे तुमचं वजन कमी होत आहे, तुमचं शरीर डिटॉक्स होत आहे आणि ह्या तळलेल्या पदार्थांपासून तुम्ही टोटली लांब राहा. धन्यवाद.